बोर्डाची परीक्षा आले जवळ आणि सगळीकडे चालू आहेत पळापळ, एक आठवडा बाकी. मित्रांनो, अभ्यास करणं आता खूप गरजेचं आहे. या एका आठवड्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एका आठवड्यामध्ये मी काय केलं पाहिजे. वर्षभर तर लय मोठा झेंडा लावलाय आपण, लय अभ्यास केलाय, नक्की चांगला अभ्यास केला असेल अशी माझी खात्री आहे. पण आता या एका आठवड्यामध्ये आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो, काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, या सगळ्या मुद्द्यांकडे आज आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे आजची चर्चा ही खूप महत्वाची असणार आहे. तर जाऊयात झटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो नेहमीप्रमाणे. नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन एकदाच दाबून टाका. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात झटकन पुढे. झटपट पटापट आपल्या विषयाला सुरू करूयात खटाखट. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, एक आठवडा समजा आपल्याकडे जर बाकी असेल, तर एक गोष्ट करायची, अखंड वाचन टाळणं. आपण आता पूर्णपणे एखादा म्हटलं की पुस्तक चला मी वाचतो, आता मराठीचं पुस्तक घेतो, आता सगळे धडे वाचून काढतो, अशा प्रकारचा आता काम करायचं नाहीये. ही वेळ गेलेली आहे आता. आता जी वेळ आहे आता अखंड वाचण्याची नाहीये. तर आता नवीन काही वाचू नका. आता नया है वह अजिबात नाही, जो पुराना है उसको ही पढ़ना है. म्हणजे फक्त आतापर्यंत जे वाचलेलं आहे त्या गोष्टींची रिव्हिजन करा. त्याचं पुनरावलोकन करा. एखादा म्हणून सर मी काहीच वाचलं नाही, आता मी काय करू? भावा, मग माझा तुला साष्टांग नमस्कार आहे. मग तू काय कर, अशा वेळेस प्रश्नपत्रिका सोडव. जुन्या 4-5 प्रश्नपत्रिका घे. त्याच्यातले प्रश्नांची उत्तरं पाठ कर. एवढं करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता दुसरं काय करायचं झालं तर विषय गंभीर होऊ शकतो. पुढचा मुद्दा, वेळेची विभागणी करा मित्रांनो. टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत आपली लय वाट लागलेली आहे. आपण टाइम मॅनेजमेंटच करत नाही. ज्यांनी नसेल केला तर इथून पुढे आता टाइम मॅनेजमेंट करा. कारण आपल्याकडे 7 दिवस जरी बाकी असले तरी बरेच विषय आहेत. तुम्ही ठरवलं असेल त्याप्रमाणे अभ्यास करा. पण त्याच्यामध्ये काय करायचं, दिवसाचे महत्वाचे भाग ठरवायचे. उदाहरणार्थ सकाळी काय करायचं, सकाळी उठायचं मस्त आणि उठून कठीण विषयांचा अभ्यास करायचा. दुपारी काय करायचं, मध्यम विषयांचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी सोपे विषय किंवा सूत्रांचा अभ्यास करायचा. किंवा तुम्ही मध्यम म्हणजे दुपारचा जो वेळ आहे तुमचा, दुपारचा जो वेळ आहे त्या दुपारच्या वेळामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकता. एखादी प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवू शकता. जसं की 11 वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात कराल. 11 ते 2, 11 ते 1 जो टायमिंग असेल, गणिताचा पेपर असेल तर 11 ते 1च्या दरम्यान तो सोडवा. मराठी, इंग्रजी, हिंदी असेल तर तुम्ही 11 ते 2च्या दरम्यान पेपर सोडवा. म्हणजे पेपरचा जो टायमिंग असतो शाळेमध्ये तो 11 ते 11 वाजताच पेपर लिहायला सुरू होतो ना. मग त्याच टायमिंगमध्ये तुम्ही दुपारच्या वेळात पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला त्या दुपारच्या वेळेत झोपता नाही ना पेपर लिहिताना. म्हणजे ते लक्षात येईल तुमच्या. म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळेस पेपरचा सराव करू शकता. म्हणजे तुम्हाला वेळेचं नियोजन केलं पाहिजे. दिवसाचे 3 भाग केले पाहिजेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळी तुम्ही कठीण विषयांचा अभ्यास करू शकता. दुपारी मध्यम विषयांचा अभ्यास किंवा प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकताय आणि संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस तुम्ही सोपे विषय निवडू शकताय. त्याच्यानंतर महत्त्वाचे मुद्दे. आताच्या वेळेस काय करायचे, जे महत्त्वाचे मुद्दे, इम्पोर्टंट नोट्स आहेत, त्यांचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे, की बघा, नोट्स असतील तुमच्याकडं, हायलाइट किंवा माइंड मॅप असेल, बनवले असतील, तर फक्त त्यांचेच जलद पुनरावलोकन करायचे आहे. कमजोर विषयांवरती लक्ष द्या. बघा, म्हणजे आता काय करा माहिती का, तुम्ही पुन्हा म्हणजे रिव्हिजन करत असताना पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही काही महत्त्वाच्या लाईनिंग खाली जर ओळी मारलेल्या असतील, तर त्याचा अभ्यास करणं या ठिकाणी अपेक्षित असेल. काही इम्पोर्टंट नोट्स असतील, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाठ करायचं असेल, तर ते पूर्ण वाचण्यापेक्षा नुसतं डोळ्याखालून, नजरेखालून घालवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. किंवा असं करा, की बाबा एक-एक प्रश्न निवडा. समजा तुम्ही आज विज्ञानचा अभ्यास करायला घेतलाय. चला, पहिल्या प्रकरणातला हा प्रश्न येतो का? येतो. हा येतो का? येतो. या प्रश्नाचं उत्तर पाठ आहे का? मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करा. येस, पाठ आहे. ओके, नो प्रॉब्लेम. अरे, चौथ्याच्या प्रश्नाचं उत्तर पाठ आहे, पण मी विसरायला लागलोय. मग ते जरा 1-2 वेळा वाचा. अशा प्रकारे तुम्ही थोडी स्ट्रॅटेजी आता आखणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे कमजोर विषय, जे विषय तुम्हाला अवघड वाटतात, त्या विषयांकडे थोडंसं जास्त लक्ष द्या. विज्ञान असेल किंवा इतर जे काही अवघड विषय तुम्हाला वाटतात, तर त्या अवघड विषयांकडे तुम्ही थोडंसं जास्त लक्ष देऊ शकताय. कारण ते महत्वाचे आहे. किंवा ज्या विषयांमध्ये आत्मविश्वास आपला कमी वाटतोय, त्या विषयांकडे आता थोडंसं आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे, की हे झालं अभ्यासाच्या नियोजनाच्या अनुषंगाने स्टडी प्लॅन. अजून काय बाबा, अजून सराव करणं गरजेचं आहे. सराव जो तुम्ही कराल, जुन्या प्रश्नपत्रिकांचा मी म्हटलं दुपारच्या वेळेस तुम्ही सराव करू शकताय. पण त्या सरावाची पण एक स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जुन्या काही ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागच्या 3 वर्षाच्या, 2 वर्षाच्या त्या बघा. त्यामुळे प्रश्नांचा पॅटर्न आणि वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला समजेल. म्हणजे शक्यतो जुन्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यामध्ये परीक्षेचं पॅटर्न कसं आहे ते तुम्हाला माहितीच असेल, तरी सुद्धा ते जरा नीट समजून घ्या.
आणि कुठला प्रश्न मी चांगल्या प्रकारे सोडवू शकतो त्या प्रश्नपत्रिकेतला, कुठला प्रश्न मला सोडवायला अवघड जाते, जसं की गणितामध्ये हॉट्सचे प्रश्न सोडवायला अवघड जात असेल तर तिथं थोडंसं लक्ष द्या. त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी आखा की हॉट्स प्रश्नांची तयारी मी कशी करू, कुठल्या प्रकरणांवरती जास्त महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात 4 मार्काला ते थोडंसं बघा. जसं की गणित भाग 1 मध्ये सांख्यिकी सोपं प्रकरण आहे, पण त्याच्यावर 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो. मग त्या प्रकरणावर मी जास्त लक्ष देईल प्रश्नपत्रिका सोडवत असताना. म्हणजे ही जरा स्ट्रॅटेजी आखा. त्याच्यानंतर वेळेनुसार सराव करा. म्हणजे शक्य असल्यास मी तुम्हाला म्हटलं, परीक्षेच्या नेमक्या वेळेमध्ये म्हणजे 11 वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करा. तो 2 तासात किंवा 3 तासामध्ये तो पूर्ण होतोय की नाही बघा. एखादा प्रश्न राहत असेल तर कुठला राहतोय? कुठला प्रश्न मला सोडवताना अवघड गेला? म्हणजे पेपर लिहून झाल्यानंतर तो तपासा तुम्ही स्वतः, की कुठला पेपर लिहिताना मला जास्त अवघड वाटलेला आहे, कुठला प्रश्न लिहिताना मला सोपं वाटलं, कुठल्या प्रश्नावर माझा वेळ जास्त गेलेला आहे. त्याचं थोडंसं त्याची थोडीशी त्याच्यावर थोडासा विचार करा आणि नंतर मग पुढच्या ऐन बोर्डाच्या पेपरमध्ये गडबड नको व्हायला. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्तरांची तपासणी करायची मी तुम्हाला म्हटलं. सराव करताना फक्त उत्तरं लिहू नका, तर ते तपासून घ्या. कुठे चुका होतात, कोणत्या प्रश्नांवर जास्त वेळ जातो हे ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उच्चारण आणि लेखन. भाषा विषयांसाठी उच्चारांचा सराव, त्याचबरोबर गणित आणि विज्ञान विषयांसाठी सूत्र व आकृत्या लिहून पाहण्याचा सराव करा. बघा लक्षात घ्या. म्हणजे आता या 7 दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे भाषा विषयांसाठी उच्चारांचा थोडासा सराव करा आणि गणित आणि विज्ञान विषय जे आहेत त्यांच्यातल्या महत्त्वाच्या आकृत्या, विज्ञानच्या सगळ्या आकृत्या मला काढता येतात का त्याचा सराव करा आणि गणित भाग 1 आणि 2 ची सगळी महत्त्वाची सूत्र माझी पाठ आहेत का? तर ती एकदा लिहून काढा. नसेल तर ती पाठ करा. हा एक भाग लय महत्त्वाचा आहे. फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत. यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे आपण या आठवड्याभरात काय केलं पाहिजे, की आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 ते 8 किंवा 6 ते तास झोप घ्या. कारण जर कमी झोप झाली, तर तुम्ही जे काही वाचताय त्या अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही. आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. संतुलित आहार. या काळामध्ये जंक फूड टाळा. ताजी फळे, भाज्या, पुरेसे पाणी प्या. कारण खाणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी तुम्ही खाता त्याचा तुमच्या मेंदूवरती परिणाम होत असतो. ओके. कारण आपल्या शरीरातली बरीचशी एनर्जी मेंदू घेत असतो आणि त्या शरीराला चांगली एनर्जी मिळण्यासाठी चांगलं खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं जंक फूड वगैरे खाणं टाळा. कोल्ड ड्रिंक्स पिणं टाळा. कारण कोल्ड ड्रिंक पीत असाल तर सर्दी होऊ शकते. ऐन पेपरच्या टायमात गडबड होऊ शकते. त्याचबरोबर छोटा ब्रेक घ्या. जर 45 ते 60 मिनिटांनी म्हणजे 1 तास अभ्यास करा. एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. सलग 3-4 तास अभ्यास करत बसू नका. कारण मग थोडासा कंटाळा येऊ शकतो, झोप येऊ शकते. 1 तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक. 1 तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक. नाहीतर उलटं करू नका. 10 मिनिटं अभ्यास, 1 तासाचा ब्रेक. असं उलटं करू नका. 1 तास अभ्यास, 10 मिनिटाचा ब्रेक. म्हणजे काय होतं माहिती आहे का, ब्रेकमध्ये थोडंसं तुम्ही ताजेतवाने होता. म्हणजे 1 तास अभ्यास करा, थोडासा ब्रेक घ्या, तोंड-बिंड धुवा, एक राउंड मारून या, थोडंसं स्ट्रेचिंग करा. म्हणजे जरा आपल्याला हलकं वाटेल, फ्रेश वाटेल. त्यानंतर मग दुसऱ्या तासामध्ये परत अभ्यासाला लागा. म्हणजे जास्त एनर्जी येईल आणि चांगला अभ्यास तुमचा होऊ शकतो. त्याच्यानंतर मोबाईल जो भाग आहे ना, त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे अजिबात बघायचं नाहीये या वेळामध्ये अभ्यास करत असताना. ओके. पुढचा थोडंसं मेडिटेशन पण तुम्ही रोज करू शकता. दररोज सकाळी 10 मिनिटं 10 मिनिटं अभ्यास करण्याच्या अगोदर 10 मिनिटं थोडं मेडिटेशन करा. डोळे बंद करा. श्वास आतमध्ये घ्या. श्वास बाहेर सोडा आणि तो श्वास आतमध्ये जात असताना त्या श्वासाकडे लक्ष द्या. बाहेर जात असताना त्या श्वासाकडे लक्ष द्या. तुमचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चांगलं होईल अभ्यास करत असताना. मेडिटेशन पण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सकारात्मक विचार. मी तयार आहे, मला चांगले गुण मिळणार. मी अभ्यास केलाय, मला चांगले गुण मिळणार आणि मी कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव, डिप्रेशन घेणार नाही. पॉझिटिव्ह राहायचे. या काळामध्ये काय माहिती का, पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. जर आपण पॉझिटिव्ह राहिलो नाही, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. जे वाचताय ते लक्षात राहणार नाही. आपल्याला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे या काळामध्ये, या आठवड्याभरामध्ये. ओके. तर हे सगळे मुद्दे आहेत आणि आणखी शेवटचा एक मुद्दा आपल्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय? परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने साहित्य गोळा करा. पेपरसाठी तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ते आहे का साहित्य? कंपास बॉक्स पूर्ण आहे का? कंपास बॉक्समध्ये सगळ्या वस्तू आहेत की नाही ते बघा. नसतील तर या आठवड्याभरामध्ये एखादी चांगली कंपास आणा नवीन किंवा कंपासमध्ये लागणारं साहित्य, पेन्सिल असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जो पेन लिहिता, ज्या पेनाने पेपर लिहिणार आहात, ते 4-5 पेन तुम्ही आणून ठेवा आणि नुसतेच आणून नका ठेवू. तो पेन प्रत्येक उघडा, व्यवस्थित चालतोय की नाही बघा. तो पेन लिहा, तो लिहून बघा, तो पेन लिहा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तुमची जी नीब आहे, ती थोडीशी पेनाची जी नीब आहे ती फ्री होईल. नाहीतर काय होतं, नवीन पेनाने आपला स्पीड कमी होतो. त्याच्यामुळे ते जे 4-5 पेन तुम्ही नवीन आणाल ना, ते एकदा लिहून एंडो-गेंडो काहीतरी काढून बघा. अशा प्रकारे तुम्ही काय करा, अशा प्रकारे रेघोट्या मारून बघा थोडासा एक 5-10 मिनिटं, एक पानभर. म्हणजे तो पेन जो आहे तो थोडासा फ्री होईल. सगळ्या पाचीच्या पाची पेनांसाठी तुम्ही असं करून टाका. म्हणजे ते पेन तुमचे व्यवस्थित फ्री होतील. पेपर लिहिताना गडबड नाही होणार. ओके. त्याचबरोबर तुमच्याकडे पेन्सिल आहे का? ओळखपत्र आहे का? या सगळ्या गोष्टी, हॉल तिकीट वगैरे आहे का? त्याची झेरॉक्स किंवा ओरिजिनल हॉल तिकीट आणि हॉल तिकीटची एक झेरॉक्स सुद्धा मारून ठेवा. त्याचा फायदा आपल्याला नंतर
होऊ शकतो जर तुमचं ओरिजिनल हॉल तिकीट हरवलं तर. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. पाण्याची बाटली पाहिजे. घड्याळ जर तुमच्याकडे नसेल तर घड्याळ आणा. कारण पेपर लिहिताना परीक्षा हॉलमध्ये घड्याळ असेल नसेल मला माहिती नाही. शाळेच्या ह्याच्यावरती अवलंबून आहे. पण आपल्यासोबत घड्याळ असलं पाहिजे आणि ते घड्याळ जे आहे ते कुठलं असलं पाहिजे? आपलं साधं घड्याळ. तुमचं डिजिटल घड्याळ चालणार नाही. ओके. त्याच्यानंतर नकाशा वगैरे तपासा. नकाशा तपासा म्हणजे काय? तुमच्या घरापासून तुमचा परीक्षा हॉल किती वेळेवर अंतरावरती आहे? तिथं जाण्यासाठी कुठल्या सुविधा आहेत? बसच्या सुविधा आहेत का मला माझ्या प्रायव्हेट गाडीने जावं लागेल, की ट्रेनची सुविधा आहे आणि किती वाजता ट्रेन आहे? या सगळ्या गोष्टी बघा. जेणेकरून तुम्ही परीक्षा हॉलमध्ये परीक्षा पेपर सुरू व्हायच्या 1 तास अगोदर पोहोचाल. अशा पद्धतीनं तुम्ही ते सगळं नियोजन करा. नाहीतर गडबड होऊ शकते. ठीक आहे. कारण काही मुलांचं परीक्षा केंद्र जवळ असतं आणि काही मुलांचं लांब असतं, दूरच्या कुठल्यातरी गावामध्ये असतं. ओके. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणाचा अभ्यास टाळा. परीक्षेच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू नका. कारण आदल्या रात्री जर तुम्ही उशिरापर्यंत नवीन काहीतरी वाचत असाल, तर ते लक्षात राहणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पेपर लिहिताना झोप येऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बऱ्याच मुद्द्यांवरती आज चर्चा केलेली आहे. हे मुद्दे तुम्हाला समजले असतील आणि याचा तुम्हाला खरंच खूप सारा फायदा होऊ शकतो. ओके. म्हणून तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघताय. तर आज आपण इथंच थांबू, पण थांबण्याच्या अगोदर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल आणि तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल आणि गणिताचा व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील, इम्पोर्टंट गणितांच्या व्हिडिओ, तर एक सेमी इंग्लिशचा आपला YouTube चॅनल आहे. त्या सेमी इंग्लिशच्या YouTube चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला सेमी इंग्लिशचा YouTube चॅनल जो आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा. त्या चॅनलवर इंग्लिशमधून गणिताच्या बऱ्याचशा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर जर तुमच्याकडे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका नसतील, मराठीपासून भूगोलापर्यंत सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय किंवा किंवा नोट्सच्या सुद्धा लिंक दिलेल्या आहेत. व्हिडिओच्या खाली नोट्सची लिंक आहे. त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या नोट्स डाउनलोड करू शकताय आणि त्याचा अभ्यास करू शकताय. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.